महेशजी कोठारे, सचिनजी पिळगावकर असा कुठलाही चित्रपट नाही मराठी की ज्या चित्रपटाला यांचा आशीर्वाद लाभलेला नाही. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाला सुद्धा तुमचा आशीर्वाद लाभावा. तुम्हाला विनंती करतो तुम्ही सुद्धा त्या पोस्टरचं अनावरण करावं. साहेब तिकडेच घ्या खाली खाली हा सर तुम्ही पाहिजे आहे ना. मी तुमच्या बाजूला आहे. काय चेअर आहे. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा चित्रपट 9 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण भारतात, जगभरात प्रदर्शित होणार आहे. आपण सगळ्यांनी उभं राहून एक फोटो काढूया. असं ठेवायचं. अच्छा उचलायला पाहिजे. थोडा खाली बरोबर. मामा सिनियर थँक यू. ओके धन्यवाद धन्यवाद. ज्याप्रमाणे सगळ्या प्रेक्षकांनी धर्मवीर भाग 1 मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला होता. मला आशा आहे, मला अपेक्षा आहे की या धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट नेमकी काय आहे, ही गोष्ट कुठल्या साहेबांच्या हिंदुत्वाची आहे याचा यात उलगडा होणार आहे. भाग 1च्या शेवटी काही प्रश्न सुटून गेले होते. भाग 1च्या सुरुवातीला आणि भाग 2च्या सुरुवातीला आणि भाग 2 संपता त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला नक्की मिळतील. मागच्या वेळेला जसं तुम्ही सगळ्यांनी, मीडियाने सुद्धा, प्रेक्षकांनी जसा आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला होता, त्याचप्रमाणे याही वेळेला तुमच्या सगळ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळेल अशी मी अपेक्षा करतो. मुख्य नट प्रसादो ज्यांनी धर्मवीर आनंदगे साहेबांची भूमिका केली होती, यामध्ये त्यांनी केलेलीच आहे. मागच्या वेळेला संपूर्ण जितकेही मराठी इंडस्ट्रीमध्ये जितके पारितोषिक आहेत सगळी त्याला मिळाली होती. या वेळेला क्षितिज दाते हा साहेबांच्या रोलमध्ये दिसणार आहे. तो कसा दिसणार आहे, तो काय करणार आहे, हे सगळं आपल्याला चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल. मी साहेबांना विनंती करतो, मी महाराष्ट्र भूषण आणि आमच्या सगळ्यांचे लाडके आधी बोलू का पाहिजे तर प्रोटोकॉल अशोक मामांना विनंती करतो की त्यांनी आमच्या वतीनं नाही सगळ्यांचा सेपरेट आशीर्वाद पाहिजे. आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद द्या. मामा बसून बोलले तर चालेल. चालेल ना. नमस्कार. धर्मवीर पिक्चरचा दुसरा भाग पूर्ण पण झालेला आहे आणि तो आता रिलीज होण्याच्या मार्गावर आहे. लोकांना निश्चित याबद्दल उत्सुकता असेल असं मला वाटतं. कारण पहिलं जे धर्मवीर होतं ते इतकं फास्ट आणि इतकं पेस फोटोग्राफी पेस होती पिक्चर, त्यामुळे ते लोकांनी चांगलंच लक्षात ठेवलेलं आहे.
त्यामुळे यापुढे आणखी काय असेल ही उत्सुकता निश्चितच लोकांच्या मनात निर्माण झालेली असेल. आणि मला वाटतं की मागच्या पिक्चर सारखं ज्यावेळेला आपण पूर्ण होईल असा माझा अंदाज आहे. परत तेच आर्टिस्ट आहेत. आता ते आर्टिस्ट आणि त्याने आता कशा रीतीने मांडले पुढं ते काही कळत नाहीये. त्यामुळे त्याची उत्सुकता वाढलेली आहे. कारण आनंद दिघे साहेबांचा नंतर हे घडलेलं आहे सगळं. त्यामुळे ते कसे दाखवणार आहे याची उत्सुकता निश्चितच असेल. पण मला वाटतं परत हे पहिल्या पिक्चर सुद्धा सारखं चांगलं होईल. मी खरोखर या पिक्चरला मी खरोखरच शुभेच्छा देतो. यांच्या मेहनतीला तोड नाही याबद्दल मला पुन्हा पुन्हा आवर्जून सांगावं असं वाटेल. आणि हेही पिक्चर त्याचप्रमाणे यशस्वी होईल अशी मी आशा व्यक्त करतो. माझ्या सदिच्छा या लोकांबरोबर सतत राहतील याबद्दल मी आताच तुम्हाला ग्वाही देतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद बाबा. धन्यवाद सचिनजी. आज धर्मवीर 2 च्या पोस्टरचं अनावरण झालेलं आहे आणि त्याबद्दल मला खूप आनंद आहे. हा पिक्चर मी जेव्हा लागला होता पाहिला तेव्हा मी जाऊन आवर्जून थिएटरमध्ये पाहिला होता. मंगेशने मला बोलवलं होतं तेव्हा. आणि तेव्हा माझी भरभरून करमणूक झाली आणि त्याबद्दल मला करमणुकीबद्दल मला एक खात्री वाटली की आता प्रेक्षकांची सुद्धा करमणूक होणार जी झाली. कारण दिघे साहेबांचा आशीर्वाद या चित्रपटाला लाभला होता. त्याचबरोबर मी तर पाहिलंय पण लोकांनी सुद्धा साहेबांचं तरुणपण पाहिलं. ते सध्या पण आता पण तरुणच नाही. पण त्यांची सुद्धा व्यक्तिरेखा अतिशय सुंदररित्या मांडली गेली. दिघे साहेबांची व्यक्तिरेखा लोकांनी जवळून पाहिली. ज्यांना त्यांच्या नशिबात त्यांना पाहणं होतं त्यांना पाहता आलं. आमच्या प्रसाद चरुणा त्यांनी अप्रतिम काम केलं. त्याला मी हेही म्हटलेलं होतं की या चित्रपटाकरता तुला या चित्रपटाच्या तुझ्या अभिनयाकरता तुला कदाचित अवॉर्ड मिळेल कदाचित नाही पण मिळणार. कारण तिथे 4 लोक असतात ठरवणार. त्यांच्यावरती आपला काही कंट्रोल नसतोच कधी. मिळो न मिळो पण या चित्रपटात असा अभिनय करून प्रसादनी त्याच्यातल्या त्या अभिनयाला स्वतःच अवॉर्ड दिलेलं आहे असं मला वाटलं होतं. ते मी तेव्हा जागेत तुला सांगितलं. खूप छान आहे. आजचा दिवसही खूप मोलाचा आहे. 2 वर्ष झालेली आहेत साहेबांना शपथ घेऊन. मला मंगेशला विचारायचं की 10च वर्ष का राशन आहे का 20 म्हणजे का असं का जोपर्यंत मुख्यमंत्री पद आहे तोपर्यंत असं बोल ना. मग का 10 वर्ष. असंच तुमच्या हातून छान छान काम चांगलं काम घडत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. चित्रपटात तुम्ही काम केले नाही याबद्दल आम्हाला अजिबात खंत नाही. आहेत. अच्छा आहात. अच्छा हे बघा हे कधी सांगणार. पण ठीक आहे. पण तुम्हाला मी एक या इंडस्ट्रीचा एक सिनियर ऍक्टर म्हणून मी तुमचं स्वागत करतो. आणि या सोहळ्याला तुम्ही सर्व आवर्जून उपस्थित राहिला आमच्या आनंदात सहभागी झाला त्यामुळे तुमचे आभार. खूप खूप शुभेच्छा आणि लहानांना शुभाशय. धन्यवाद सचिन. महेशजी गोठाणे. माननीय मुख्यमंत्रीजी एकनाथजी शिंदे, उपस्थित मित्रांनो आणि माझ्या मीडियाच्या मित्रांनो, मंगेश देसाईचं मनापासून अभिनंदन. त्यांनी त्याची पहिली कलाकृती सुद्धा जबरदस्त केली होती. आणि साहेब पहिला चित्रपट त्यातून एक विशेष संदेश दिला होता. पण नुसतं तेवढंच नाही तर ती कलाकृती सुद्धा एक उत्कृष्ट कलाकृती होती. त्याच्यामध्ये प्रसादनी सुंदर अभिनय केला होता.
आणि आम्हाला क्षितिज त्या चित्रपटामध्ये दिसला होता. आम्ही म्हणत होते हे एक नशीब आहे, एक नशीब आहे. आणि आता त्याच्यावरती हा चित्रपट भेटलेला आहे असं मला वाटतं. नाही ते बघा. तेव्हा तुझं विशेष अभिनंदन, तुला शुभेच्छा, आणि माझी खात्री आहे का तू उत्कृष्ट काम केलंच असणार. आणि ऑफकोर्स साहेब तर आहेतच, साहेबांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. साहेब, आज तुमच्या मुख्यमंत्री शपथ घेतल्याला 2 वर्ष पूर्ण झाली, पण जे काम तुम्ही केलेलं आहेत ना ते 10 वर्षापेक्षा जास्त आहे. आत्ताच नुकताच मी त्या कोस्टल रोडनी आलो इकडे आणि तो पाहत राहिलो मी. 2 वर्षात तो कोस्टल रोड उभा राहिलेला आहे. कमाल केली साहेब तुम्ही. रिअली आय विश यू ऑल द बेस्ट. आणि ह्यानी म्हटलं 10 वर्ष, मी म्हणतो तुम्ही आणखी 20 वर्ष आमचे मुख्यमंत्री राहा आणि आमच्या या महाराष्ट्राला अगदी सुपरहिट करून टाका. चित्रपट तर होईलच सुपरहिट, तसं आपल्या राज्याला पण सुपरहिट करून टाका. सर्वांना विशेष अभिनंदन. तुमचा पोस्टर डिझाईन पण उत्कृष्ट आहे, त्याबद्दल तुमचं विशेष अभिनंदन. आणि तो पोस्टर पाहूनच लोकांना वाटेल हा चित्रपट पाहावा. आणि लवकरच तो रिलीज होतोय. त्या विश यू ऑल द बेस्ट, द होल टीम. थँक्यू. धन्यवाद. अरे गॉड, तुम्हाला ओळख करू नका.